नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑल एक्झाम अपडेट्स बाय अक्षय या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे इंडियन नेव्हीमार्फत घेणाऱ्या अग्निवीरच्या बॅच क्रमांक 1-2027 व 2-2027च्या बॅचबद्दल. यामध्ये सर्वात पहिलं इलिजिबिलिटी कंडिशन म्हणजेच आपली पात्रता जी आहे ते अनमॅरिड मेल यांच्यामार्फत सर्व अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण 2 नंबरवर बघणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता. त्यामध्ये कॅन्डिडेटनी 10वी पास असणे गरजेचे आहे व त्यामध्ये 50% किंवा 50% एवढे मार्क घेणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पण कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2 जागा आहे, एक इंजिनियरच्या व दुसरे इलेक्ट्रिकलची. इंजिनिअरिंगमध्ये मरीन इंजिनिअरिंग अँड सिस्टीम, मेकॅनिकल, प्रोडक्शन अँड ऑटोमोबाईल्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन, रिपेअरिंग अँड मेंटेनन्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल प्रोडक्शन, मेंटेनन्स मशीन, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेट्रॉनिक्स, मेटालॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग व त्यामध्ये सेकंड जो आहे किंवा दुसरं पद जे आहे ते इलेक्ट्रिकल. यामध्ये जे आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. यामध्ये जर का आपण एज क्रायटेरिया बघतो म्हटलं तर अग्निवीर बॅच क्रमांक 1-2027साठी 1 डिसेंबर 2024 ते 31 मे 2009पर्यंत जन्म घेतलेला मुलगा पाहिजे आहे व त्यामध्येच अग्निवीर बॅच क्रमांक 2-2027साठी 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009पर्यंत या दोन्ही डेट इन्क्ल्यूड आहे. त्यानंतर जर का आपण त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन त्यांच्या बघितल्या तर ड्युरेशन ऑफ सर्व्हिस हे जे आहे हे 4 वर्षाची सर्व्हिस राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला सुट्ट्या ज्या आहेत त्या 30 दिवसापर्यंत प्रत्येक वर्षाला 30 दिवस एवढ्या सुट्ट्या मिळू शकणार आहे व त्यामध्येच मेडिकल सुट्ट्या जर घ्यायच्या असेल तर त्या मेडिकल ॲडवाईस ऑफ कंपेनंट्स मेडिकल ऑथॉरिटीकडून घेण्यात येऊ शकते. त्यामध्ये सेवानिधी जो आहे तो पहिल्या वर्षी 30,000 राहणार आहे आणि इन हँड 21,000 राहणार आहे. दुसऱ्या वर्षी 33,000 राहणार आहे, त्यामध्ये इन हँड 23,100 येणार आहे. तिसऱ्या वर्षी 36,500 राहणार आहे, इन हँड 25,550 येणार आहे आणि चौथ्या वर्षी 40,000 राहणार आहे आणि इन हँड सॅलरी जी आहे ते 28,000 येणार आहे. त्यामध्ये आपले लाईफ इन्शुरन्स कवर पण अग्निवीरमार्फत देण्यात येणार आहे, ते म्हणजे 48 लाखांचं राहणार आहे, ते पण 4 वर्षासाठी. त्यामध्ये डेथ कॉम्पेन्सेशन आहे, म्हणजे जर का आपण सर्व्हिसमध्ये असताना मृत्युमुखी पडलो तर त्यामध्ये 48 लाखांचं कवर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे डिसेबिलिटी कॉम्पेन्सेशन. त्यामध्ये 3 प्रकारचे कॉम्पेन्सेशन देण्यात आलेले आहे. जर आपली 100% डिसॅबिलिटी झाली तर 44 लाख रुपये मिळतील, जर 75% डिसॅबिलिटी झाली तर 25 लाख व 50% डिसॅबिलिटी झाली तर 15 लाख मिळतील. त्यानंतर आपण जर का त्याच्या सिलेक्शन प्रोसेसबद्दल बघतो झालो तर त्यामध्ये सुरुवातीची तारीख 5 जून व शेवटची तारीख 29 जून हे आहे. त्यामध्ये करेक्शन विंडो जे आहे हे 6 जुलै 2026पर्यंत राहणार आहे. त्यामध्ये स्टेज 1चा एक्झाम जे आहे ते ऑगस्ट 2026ला होणार आहे व त्याचाच रिझल्ट हा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लागून जाणार आहे. स्टेज 1 क्लिअर झाल्यानंतर त्यानंतर स्टेज 2 अग्निवीरची राहणार आहे. त्यामध्ये शॉर्टलिस्टेड अँड इश्यू अ कॉल ऑफ लेटर सप्टेंबर 2027ला आपल्याला कॉल लेटर येणार आहे. त्यानंतर स्टेज 2 अग्निवीरचा आहे, त्याची एक्झाम जी आहे ऑक्टोबर 2026ला होणार आहे आणि त्याचा जे अपॉइंटमेंट आहे ते डिसेंबर 2026ला होणार आहे. हे बॅच क्रमांक 1-2027साठी आहे व तसेच बॅच 2027साठी कॉल लेटर जे आहे ते फेब्रुवारी 2027ला येणार आहे. स्टेज 2चा जो रिझल्ट आहे तो मार्च 2027ला येणार आहे आणि त्याची अपॉइंटमेंट मे 2027ला मिळणार आहे. अशा प्रकारची व त्याच्या आपण जर एक्झाम फी बघतो म्हटलं
तर त्यामध्ये एक्झाम फी 550 रुपये आहे प्लस 18% GST अशी मिळून टोटल त्याची फी आपल्याला ऑनलाईनमार्फत भरू शकणार आहे. त्यानंतर आपलं स्टेज 2मध्ये PFT म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट, रिटर्न एक्झामिनेशन अँड रिक्रुटमेंट मेडिकल या 3 स्टेज राहणार आहे. त्यामध्ये स्टेज 1मध्ये आपण ऑनलाईन एक्झाम देणार आहे. त्यामध्ये आपल्याला आपला निकाल लागल्यावर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला PFTसाठी बोलावणार आहे. PFT जे आहे ते फिजिकल फिटनेस टेस्ट राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला 1.6 किलोमीटर रनिंग आहे ते आपल्याला 6 मिनटं 30 सेकंदाच्या अंतर कंप्लीट करायची आहे. त्यानंतर 2 नंबर आहे स्क्वॉट्स, उठक बैठक या 20 मारायचे आहे. पुशअप्स मारायचे 15 आणि पेंट नी सिटअप्स या 15 मारायचे आहे. त्यानंतर स्टेज 2 रिटर्न एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. ते आपल्याला जे कॅन्डिडेट PFT म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट क्वालिफाय होणार आहे त्यांची रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे व या सर्व प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर आपल्याला मे 2027पर्यंत जॉईनिंग भेटणार आहे. यामध्ये जर का अप्लाय कसं करतो म्हटलं हे बघतो झालं तर सर्व प्रोसिजर ही ऑनलाईनद्वारे कंडक्ट केल्या जाणार आहे व त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून म्हणजेच http://joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर जाऊन 5 जून 2026 ते 29 जून 2026पर्यंत आपण ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरू शकतो. अशाच प्रकारे आपण अग्निवीरच्या फॉर्म हा भरून शकतो. तसेच अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.